मी ऍक्टिंग फील्ड 15 वर्षापूर्वी चूज का नाही केलं हा रिग्रेट माझ्या मनात. मी पळून आलो तिकडून आणि मी येताना एका टेम्पोमध्ये बसून आलो होतो. मला तो दिवस आठवतो. म्हणजे रोहित, तू 9 to 6 वाला नाही वाटत आहेस मला. हनुमानाने आपल्याला एवढी वर्ष आशीर्वाद दिलाय, त्याची मी तपश्चर्या केली आणि रस्त्यामध्ये मला एक सिनेमा मिळाला. एरिया छोटा होता पण स्वप्न मोठी होती. पैसे हा अल्टिमेट गोल नसतो किंवा एक पैसे हा फायनल गोल नसतो कधी. 2 दगडांवर पाय तर नाही होत. मी 3 महिन्यामध्ये 27 किलो वजन कमी केलं. 18 मध्ये रिलीज झालेला मिथून नावाची फिल्म होती. त्या मिथूनमध्ये मी लीड विलन होतो. जिमचं पूर्ण साहित्य विकून प्रॉपर कुलूप लावून मी मुंबईला शिफ्ट झालो. की मी लहानपणी खूप खुश असायचो. आपण वडिलांना कडकडून मिठी नाही मारत कधी. मी विक्रम गोखले ऍक्टिंग अकॅडमीचा स्टुडंट आहे आणि मी तिथं खूप रडलो आणि सरांना म्हणलं, सर आशीर्वाद द्या की तो स्विच ऑन स्विच ऑफ जमला पाहिजे. कारण मला घरची ओढ लागलेली असते त्यावेळी. कारण मला ते जग जगायचं असतं ज्यामध्ये मला कायमस्वरूपी जगायचं. 950 एपिसोड्स झाले. रिअल लाईफमध्ये मी जसा नाहीये ना तसाच अर्जुन आहे. भीती कामाबद्दल थोडी वाटलीच पाहिजे. त्याने काम चांगलं होतं असं मला वाटतं. सगळ्यात एक मोठी पॉवर आहे जी प्रत्येकाकडे असते आणि ती आपल्याकडे असलीच पाहिजे. इग्नोरन्स. आपने मुझे गाली दी, मैंने ली नाही. पण तो जो ते अमृत आहे, तर ते अमृत मला खूप आवडतं. दिल को लगेगी तभी बात बनेगी. आत्मविश्वास आणि श्वास, त्याच्याशिवाय काहीच नाही. जे आहे त्याच्याबरोबर आहे, जे आहे त्याच्यासाठी. मला रोहित आवडतो खूप, खरं सांगायचं तर. नाही, खरंच भारी पोरगा आहे तो. मेहनत करतो आणि स्वप्न बघतो मोठी. म्हणजे मला तुमच्यामुळे ओळखलं जावं अशी माझी इच्छा आहे. सोबत राहा. ए अर्जा म्हणून हाक मारतात मला. जिथं जन्मलाय, जिथं वाढलाय ना, त्या रूट्समध्ये जाऊन बघा परत एकदा. ती गोष्ट तुम्हाला खूप शिकवेल. आतून मला ते खूप भारी वाटते की एका फार्मसिस्टचा इंटरव्ह्यू डॉक्टर घेते. तर फार्मसीवाल्यांनो लक्षात ठेवा, चांगलं काम केलं की डॉक्टर पण इंटरव्ह्यू घेतात. नमस्कार मंडळी, व्हायरल कट्ट्यावरती मी डॉक्टर श्रुतिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत आहेत गेस्ट, एक अमेझिंग ऍक्टर रोहित परशुराम. स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सांगा, कसे आहात तुम्ही? मी खूप भारी आहे. खरंच म्हणजे ज्या लोकांनी आजपर्यंत माझे परफॉर्मन्सेस बघितले ना, ते म्हणतेस तू खूप भारी आहे. मग आता तसं तर आहे छान, पण आज पण मी खूप मस्त आहे. बिकॉज विदाऊट ट्रॅफिक मी इथपर्यंत पोहोचलोय. मी कार आणली नाही मुद्दाम, काय तर म्हणलं ट्रॅफिकमध्ये अडकून जाईल. 2 व्हीलरवर आलो, एकदम स्मूथली आलो आणि पुण्यामध्ये विदाऊट ट्रॅफिक मी इथपर्यंत पोहोचलो. यावरूनच दिसते की मी खूप भारी आता. सो डाऊन टू अर्थ, आय मस्ट से. तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला ऍक्टिंग ह्या करिअरची सुरुवात कशी झाली, म्हणजे प्रवास कोणत्या गोष्टीने तुम्हाला जास्त इन्स्पायर केलं? खरं सांगू का, थोडंसं असं नाटकी उत्तर वाटेल माझं, बट आय एम ॲन ॲक्सिडेंटल ॲक्टर. खरं सांगायचं तर ॲक्सिडेंटली ॲक्टर झालो. बाय एज्युकेशन मी फार्मसिस्ट आहे. माझं डिप्लोमा डिग्री दोन्ही झालं आहे आणि देन आय मूव टू मुंबई फॉर जॉब. मी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स नावाच्या एका कंपनीमध्ये लाईफ सायन्सेसमध्ये जॉब करत होतो फ्रॉम 2013 to 2015. आणि 2004 पासून मी वर्कआउट करतो, जिम वर्कआउट एक्सरसाइज करतो. सो 2010ला मी प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग सुरू केली होती कॉलेज करता. आणि 2011ला मी आमच्या भोरचं तालुक्याचं टायटल जिंकलं होतं, भोरश्री 2011 म्हणून. आणि नंतर मी स्टेट लेवल चॅम्पियनशिपसाठी सिलेक्ट झालो होतो आणि मग मी स्टेट कॉम्पिटिशन खेळले होते. सो ते बॉडी बिल्डिंगचं मराठी भाषेत किडा म्हणून, थोडं डिसेंट भाषेत वेड म्हणून ते होतंच मनामध्ये. आणि मुंबईमध्ये जॉब करत असताना पण मी बॉडी बिल्डिंग सुरू ठेवली होती. म्हणजे इथे लॅपटॉप, इथे माऊस, असं काम चालू असायचं. आणि इथं माझ्या अंड्याची पिशवी असायची, अंडी, संत्री, पाण्याची एवढी मोठी 2.5 लिटरची बॉटल, सगळे त्याला हौद म्हणायचे. तर ते मी जॉब करता करता डाएट फॉलो करत होतो आणि वर्कआउट करत होतो. 2015मध्ये मी ठाण्यामध्ये, म्हणजे ठाणे जिल्हा, ऐरोलीमध्ये गोल्ड मेडल जिंकलं बॉडी बिल्डिंगचं. फार मोठी ट्रॉफी होती एवढी अशी. आणि त्यावेळी माझी त्यावेळची गर्लफ्रेंड, आत्ताची बायको आणि काही 1.5 वर्षापासूनची माझ्या मुलीची आई पूजा, तर ती मला म्हणाली की आम्ही कॅफेटेरियामध्ये बसलो होतो. तर ती मला म्हणाली की रोहित, तू 9 to 6 वाला नाही वाटत आहेस मला. तू 9 to 6 जॉब करावास आणि घरी जावंस आणि मग ते रुटीन लाईफ जगावंस असं नाही वाटत. तू करू शकतोस काहीतरी वेगळं, तू का नको प्रयत्न करायला आपण. आणि त्याच्या काही महिन्या आधीपासूनच आहे ना डोक्यामध्ये एक चाललं होतं की आपण आपलं फिटनेस सेंटर सुरू करू शकतो.
कारण आता जवळपास 10-11 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला व्यायामाचा, 2004 ते 2015, आणि मेडल्स जिंकलेत आणि पर्सनॅलिटी चांगली आपली, आपण छान लोकांशी बोलू शकतो. तर मला वाटतं की फिटनेस इंडस्ट्रीसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचा एक्सपिरियन्स चांगला पाहिजे, तुम्ही चांगलं कम्युनिकेट केलं पाहिजे लोकांशी, आणि ते होतं. 2015 मी ॲब्स्कॉन्ड झालो त्या कंपनीमधून. म्हणजे एवढं इगरली मला वाटत होतं की आता मला जिम टाकायचीच आहे. सॅटर्डे संडे सुट्टी मिळाली की मी पुण्यात यायचो, बिकॉज पुण्यात तसं माझं बॉडी बिल्डिंगचं करिअर पुण्यात झालं. सो मला कॉन्फिडंट मी त्याबाबत होतो की मी पुण्यात चांगलं सेटअप करू शकेल, किंवा पुण्यामध्ये एक ती वाईब होती माझी कनेक्ट झालेली बॉडी बिल्डिंगशी. सो पुण्यात जिम सुरू करावी असं मला वाटलं. मग सॅटर्डे संडे सुट्टी मिळाली की नवी मुंबईवरून मी पुण्याला यायचो आणि जिम साठी जागा शोधायचो. आणि 2015च्या मे जूनमध्ये मला जागा मिळाली. आणि मग मी माझ्या मॅनेजरला विचारलं की मला हे ऑफिसमधून आता रिझाईन करायचं आहे आणि मला माझा बिझनेस सुरू करायचा. तर ते म्हणले 3 महिन्याचं नोटीस पिरियड कमीत कमी सर्व्हाइव्ह करावं लागेल. म्हणलं आता नाही, जागा मिळाली आहे आणि परत ती जागा हातून जाईल आणि परत सीझन सुरू होतो, पावसाळा सुरू झाला की लोकांना व्यायामाची इच्छा जागृत होते. सो मी पळून आलो तिकडून आणि मी येताना एका टेम्पोमध्ये बसून आलो होतो. मला तो दिवस आठवतो. माझी बॅग होती आणि माझ्या टीएलचा फोन आला होता आणि मी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅव्हल करत होतो टेम्पोमध्ये पुढे बसून. आणि टीएलचा फोन आला. टीएल म्हणली की रोहित तू काय करतोयस, तुला कळतंय का? तर मी त्यावेळी तिला म्हणलं होतं की आरती, आय नो व्हॉट आय एम डुईंग, मला माहिती आहे मी काय करतोय ते. म्हणजे तू कॉग्निझंट सोडतोयस ती पण अशा पद्धतीने सोडतोयस. सो मी म्हणलं नाही, मी करेन, मला असं वाटतं मी काहीतरी चांगलं करेन. ठीक आहे. तो फोन कट झाला. आय वॉज व्हेरी पॅशनेट की मला आता माझी जिम सुरू करायची आहे, मला बजरंगबलीची सेवा करायची आहे, मला मुलांना घडवायचं आहे, मला व्यायाम शिकवायचा आहे त्यांना खूप. पैसे हा अल्टिमेट गोल नसतो किंवा एक पैसे हा फायनल गोल नसतो कधी. पैसे कमवायचेच असतात ना, पण ज्या हनुमानाने आपल्याला एवढी वर्ष आशीर्वाद दिलाय त्याची मी तपश्चर्या केली. गेले 25 वर्ष मी फक्त हनुमान जयंतीचा उपवास पकडतो पूर्ण वर्षात, बाकी मला कुठलाही उपवास नसतो. सो तो एक कनेक्शन असतं ना, तर त्याची सेवा करायला निघालोय ही एक फिलिंग मनात होती त्या टेम्पोतल्या प्रवासामध्ये की मी काहीतरी खूप चांगलं करायला निघालोय. आणि ते झालं. माझी 4 जुलै 2015 पुण्यामध्ये मास्टरपीस जिम म्हणून एक जिम सुरू केली मी. एरिया छोटा होता पण स्वप्न मोठी होती. आणि मी नाही थांबलो. मग खूप मजा आली. माझ्या 1000 स्क्वेअर फूटच्या जिममध्ये 400 ॲडमिशन्स होते. आणि मग पहिले 1-2 महिन्यामध्ये 400 ॲडमिशन फुल झाले होते. फक्त 400 रुपये फी होती. पण फ्लोअरवर मी असं उभा असायचो ना एकटा आणि मुलांचे व्यायाम करून घ्यायचो. ते खूप फिलिंग भारी होतं. 2015, 16, 17, 18 मी खूप मनापासून सेवा केली. खूप पैसे कमवले चांगले. आणि मी स्वतः व्यायाम केला. त्यात मी मिस्टर इंडिया कॉम्पिटिशन खेळलो. मी नॅशनलपर्यंत गेलो. आणि हे सगळं छान सुरू होतं. 2017 माझं लग्न झालं आणि मग छान प्रवास सुरू झाला सगळाच. तर 2018 शनिवारचा दिवस होता आणि मी सकाळी जिमला निघालो होतो आणि रस्त्यामध्ये मला एक सिनेमा मिळाला. हा ऍक्सिडेंट होता. हा सगळ्यांनी मान्यच करावं. म्हणजे मी तर मान्य केला. हा सिनेमा मिळाला म्हणजे सांगतो. बॉडी बिल्डिंग करत असताना मी एका पत्र्याच्या शेड खाली राहायचो. बिकॉज म्हणजे डिग्री करत असताना एक इयर डाऊन झालं माझं. मी पुण्यात शिफ्ट झालो. घरच्यांना सांगितलं की मी एका फ्लॅटमध्ये राहतोय, पण तसं काय राहत नव्हतं. मी एका गोडाऊनमध्ये राहायचो. तर पैसे वाचायचे ते अंड्याला चिकनला पुरतील ना, असं ते कॉन्सेप्ट होता. तर त्यावेळी माझे एक मित्र झाले होते, उदय काका भोसले. तर ते मित्रच म्हणेन, माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असतील, बट आम्ही मित्र होतो. बॉडी बिल्डिंग चालू होती, ते मित्र होते. ओके. अचानक 2 ते 3 वर्षाच्या गॅप नंतर ते मला भेटले आणि रस्त्यात शनिवारी मी चहा प्यायला चालतो. चहावर आपला 2 तासाचा वेगळा इंटरव्ह्यू होऊ शकतो, तर तो आपण नकोच करूयात आता. तर चहा प्यायला निघालो होतो आणि ते रस्त्यात भेटले. रोहित थांब. मी गाडी थांबवली, त्यांनी थांबवली. मी वळून त्यांच्याकडे गेलो. अरे काका नमस्कार. काय? अरे कुठेस तू? मी तुझे फोटो बघितले ग्रुपवर, आपण एका ग्रुपवर ऍड आहोत आणि तुझे बॉडी बिल्डिंगचे फोटो बघितले, मस्त बॉडी बनवली, चांगलं करतोयस. ओके हा ठीक आहे, चला काका चहा घेऊ. नाही नको. अरे माझे एक मित्र आहेत विलास मेहर, तर ते एक फिल्म करतायत मराठी, तर त्यामध्ये त्यांना व्हिलनची गरज आहे चांगल्या. तर म्हणलं अच्छा ठीक आहे. म्हणलं मस्त. मग काका काय रिक्वायरमेंट आहे मला सांगा, मी माझ्या जिमचे 2-3 ग्रुप्स आहेत त्या ग्रुपवर टाकतो, जर कोण इंटरेस्टेड असेल मुलगा तर येईल ऑडिशनला. म्हणजे बाकी कोणाचं नाही, मी तुझ्यासाठी बघतोय. म्हणलं माझा काय संबंध ऍक्टिंगचा,
विलन आणि काय ते म्हणले तू जा ऑडिशनला, बघू आपण काय. तो एक मी सरप्राईज होतो, म्हणलं ओके. मी गेलो, त्याच दिवशी गेलो. आणि माझी आई प्राथमिक शिक्षिका होती, तिने लहानपणापासून मला भाषणासाठी खूप तयार केलं. म्हणजे स्पीच कॉम्पिटिशनमध्ये पहिलाच नंबर यायचा माझा, दुसरा कधीच नाही आला. म्हणजे लोकमान्य टिळकांबद्दल माझं जे भाषण असायचं ना, ते मी खूप तडफदार करायचो. ते स्टेज डेअरिंग होतं माझ्याकडं. किंवा ते, आणि जिममध्ये आपण ज्यावेळी 50-60 लोकांना एका वेळी शिकवतो ना, त्यावेळी एक होल्ड असतो ना घेण्याचा, त्या ॲम्बियन्सचा किंवा त्या जागेचा होल्ड घेणं असतं ना एक प्रकार, तो होताच आतमध्ये. इनरली पर्सनॅलिटी होती. ऑडिशनला गेलो आणि ऑडिशन केलं. ऑडिशन एक नंबर झालं. म्हणजे कुठल्याच अँगलने असं नव्हतं, स्वतःचं कौतुकच करतोय मी खरं तर, कारण ते खूप छान केलं होतं मी. म्हणजे ऑडिशन असं कुठल्याच अँगलने वाटत नव्हतं की हा ऍक्टर नाहीये म्हणून. असं ऑडिशन केलं परफेक्ट. डिरेक्टर वॉज व्हेरी हॅपी. ते म्हणले खूप छान ऑडिशन केलेस तू, म्हणजे आम्हाला पाहिजे होतं तसंच केलेस, बट आय एम सॉरी, मी तुला सिलेक्ट नाही करू शकत. म्हणलं काय रिझन? म्हणलं खूप वेट आहे तुझं, तू फिट आहेस, तुला पोट नाही बिलकुल, पण तू अगदी 100 किलो वगैरे आहेस रे, 100-101 किलो आहेस, एवढं नाही चालत. काय तो स्क्रीनवर खूप ह्यूज दिसतं, मग ते ऑड दिसतं. सो असू दे, नो प्रॉब्लेम, तू कर बॉडी बिल्डिंग कंटिन्यू, काय प्रॉब्लेम नाही. आणि ते लागलं म्हणायला लागलं की मग मी 3 महिन्यामध्ये 27 किलो वजन कमी केलं. यार आत्ता आलेली संधी अशी परत आली तर गेली नाही पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली त्या फिल्मसाठी विलनचं सिलेक्शन झालंच नव्हतं. 3 महिन्यानंतर मला परत बोलवलं गेलं, परत ऑडिशन झालं, सिलेक्शन झालं. आणि 2018ची गोष्ट आहे, 18मध्ये रिलीज झालेला मिथून नावाची फिल्म होती. त्या मिथूनमध्ये मी लीड विलन होतो. पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाली ती फिल्म आणि एक बऱ्यापैकी बिझनेस केला आणि ओळख मिळाली. आणि मग मी विचार केला की आता हे फील्ड जे आहे ते मला माझ्या देवाने सुचवलेलं आहे. मी शनिवारी मला असा एक प्रोजेक्ट मिळाला आहे ज्यामध्ये मला एक चांगला मार्ग दिसतोय, आणि मी व्यवस्थितपणे नाराज न होता माझी जिम बंद केली आणि मुंबईला मूव्ह झालो या करिअरसाठी. मी काही काळ करून बघितलं की मी इकडं थोडं करेन, तिकडं थोडं करेन, बट कुठलंही फील्ड असू दे, मी सगळ्यांना मनापासून सांगू इच्छितो की ते फुल टाइमच करावं. म्हणजे 2 दगडांवर पाय तर नाही होत. एक चांगला बिझनेस असलेला व्यवसाय स्टॉप करून, जिमचं पूर्ण साहित्य विकून, प्रॉपर कुलूप लावून मी मुंबईला शिफ्ट झालो फक्त ऍक्टिंग करण्यासाठी. आणि ऍक्टिंगचा प्रवास 2021 मध्ये सुरू झाला. म्हणूनच मी म्हटलं देर इज नथिंग ऍक्सिडेंटल, यू वर डिस्टाइंड टू प्ले दिस रोल. ओके, आता तुझी मालिका चालू आहे अप्पी आमची कलेक्टर, त्याच्यामध्ये तू अर्जुन ही भूमिका साकारतोय. मग त्या अर्जुनमध्ये आणि रोहितमध्ये काय सिमिलॅरिटीज वाटतात तुला? सिमिलॅरिटी खरं सांगू का, जवळपास नाहीच काय. कारण म्हणजे रिअल लाईफमध्ये मी जसा नाहीये ना तसाच अर्जुन आहे. म्हणजे अर्जुन खरं तर खूप फ्रॉड होता पूर्वी, आणि डॅशिंग आणि मारामारी करेल, तो गुंडाळेल लोकांना बोलताना आणि काम साधून घेईल, असा तो अर्जुन होता. आणि त्यानंतर मग त्याचं लग्न होतं, मग एका मोठ्या फ्रॉडमध्ये तो सापडतो. आणि ह्या शेड्स माझ्या लाईफमध्ये मी कधीच नाही बघितल्या. म्हणजे खरंच ऍक्टिंगच करावी लागली मला त्या सगळ्यासाठी. बट आता प्रेक्षक खूप हुशार झालेत ना, तर ती ऍक्टिंग रिअल नॅचरल असावी ह्यासाठी मी काम केलं. म्हणजे मनापासून सांगेन की माझी एक डायरी आहे जी अर्जुनसाठी मी काय केलं पाहिजे हे ड्युरिंग सिरियल सुरू झाल्यानंतर मी ते करत 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 गेलेलो. यामध्ये ऑफकोर्स माझे डिरेक्टर आणि ज्यांनी माझं कास्टिंग केलं ते कास्टिंग डिरेक्टर, ह्या सगळ्यांचा एक मोठा हात आहे. त्यांनी मला गाईड केलंच. बट अर्जुन उभा करताना खरंच मेहनत करावी लागली, कारण अर्जुनचं आणि रोहितमध्ये काही सिमिलॅरिटी नाही. मग रोहित कसा आहे? मला रोहित आवडतो खूप, खरं सांगायचं तर. नाही, खरंच भारी पोरगा आहे तो, मेहनत करतो आणि स्वप्न बघतो मोठी, खरंच बघतो, आणि वेड्यासारखी मेहनत करतो. इमोशनल खूप आहे आणि खूप खूप देवाच्या पाया पडतो, खूप देवाला मानतो. म्हणजे मी आज आणि हो, मी आज साताऱ्यावरून पुण्याला पोहोचेपर्यंत मी 200-300 वेळा पाया पडलो असेल देवाच्या. म्हणजे प्रत्येक मंदिरं पाठ आहेत मला. म्हणजे भोर तालुक्यातली तर आमच्या हायवेची सगळे मंदिरं पाठ आहेत. सो आहे, मनापासून मी खूप श्रद्धा करतो देवाची. असं आहे रोहित. तुझं बालपण कसं होतं? माझं खूप छान होतं बालपण. आई शिक्षिका, वडील आधी शेती करायची, नंतर त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यामुळं घरात सगळं छान, वेल्दी फॅमिली होतो आम्ही. आणि आम्ही 3 भाऊ, सख्खे 3 भाऊ आम्ही. सो घरात एकदम मजेशीर वातावरण असायचं. मी सगळ्यात धाकटा,
त्यामुळे वडिलांचा लाडका, आईचा लाडका, दोन्ही भावांचा लाडका. तेव्हा घरात सगळ्यात जास्त लाड माझे झाले. मला कधीच मार नाही बसला. माझ्या दोन्ही भावांनी खूप मार खाल्लाय, म्हणजे वडिलांचा, आईचा, दोघांचा. मी बघायचो फक्त, हसायचो नाही मी, कारण मला माहित होतं की हसलो की मी पण खाईन म्हणून. सो बालपण खूपच छान होतं. खूप खेळलो. भोरमध्ये गेलं बालपण माझं सगळं. जन्म भोर तालुक्यातल्या एका गावात झाला, पण नंतर बालपण सगळं भोरमध्ये गेलं आणि खूप छान होतं ते. आता तुझी मुलगी आहे, तर मग तुला काय वाटतं, तिचं बालपण आणि तुझं बालपण कसं डिफरंट आहे? हा खूप छान प्रश्न आहे. म्हणजे मला आवडला प्रश्न हा. तिचं बालपण आणि माझं बालपण डिफरंट कसं आहे. आता ती ज्या वयाची आहे ना, त्या वयातलं मी स्वतःला आठवतच नाहीये खरं तर. ती आत्ताच 1.5 वर्षाची आहे. सो ती अगदी 10 वर्षापर्यंत ज्यावेळी ती होईल त्यावेळी मी कम्पेअर करू शकेन की म्हणजे काय डिफरन्स आहे आणि काय सिमिलॅरिटीज आहे. पण एक सिमिलॅरिटी आहे ना, की तिच्या बालपणात आणि माझ्या बालपणात आहे आमचं दिसणं. सेम कार्बन कॉपी आहे माझी, सेम म्हणजे सेम. म्हणजे माझ्या घरामध्ये, भोरच्या घरात, माझ्या वडिलांनी माझा 1 वर्षाचा असतानाचा एक असा जीभ बाहेर काढलेला छोटूसा फोटो आहे. असा गोल चेहरा आहे, अशी जीभ बाहेर निघाली, साधा भांग पाडलाय चपटा. बघायला आवडेल आम्हाला. तो मी दाखवतो, आपण तो शेअर करूया तसा. आणि सेम ती रुई आहे. म्हणजे मी त्या दिवशी रुईला, आता ती बोलायला लागली, म्हणजे रुई कोण आहे? म्हणजे बाल. म्हणजे कोण बाळ? उई. म्हणजे उई नाही, डाडा आहे तो. तर ती आणि आमचं दिसणं सिमिलर आहे. आणि अजून एक सिमिलॅरिटी सांगता येईल की मी लहानपणी खूप खुश असायचो आणि ती पण आता देवाच्या कृपेने खूप खुश आहे. येस. आता तू थोड्या वेळापूर्वी बोलला की थोडासा इमोशनल पण आहे रोहित, पण असं रिअल लाईफमध्ये कधीतरी होतं ना की आपल्याला ते इमोशन्स एक्सप्रेस नाही करता येते. मग ऍक्टिंग थ्रू अशी कधी प्रसंग घडला की ते इमोशन्स तू ऍक्टिंग थ्रू असे एक्सप्रेस केले असशील? हा, आपल्या मराठी फॅमिलीजमध्ये आहे ना, आपण वडिलांना कडकडून मिठी नाही मारत कधी. ती मी सिरियलमध्ये मारून घेतली. म्हणजे रिलेशन छान असतं वडिलांबरोबर आपलं, बट ते त्यांच्यामध्ये थोडंसं ते असतं ना, ते आपण आत्ता फिल्म्स बघतो त्यामुळे आपण म्हणतो त्या वडिलांना मिठी मारू. आपल्या वडिलांनी त्या इरामध्ये ते वाढलेले आहेत ना, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांच्या शिव्याच खाल्लेल्या असतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांना कधी मिठी मारलेली नसते ना. सो मग ते आपल्याला मिठी मारताना पण थोडी काचकूच होते त्यांची. मिठी मारली तरी त्यांचे हात पूर्णपणे अशी घट्ट नाही होत. जे ह्या सिरियलमध्ये डिरेक्टर सांगतो ना वडिलांचा रोल करणाऱ्या आर्टिस्टला, चला अर्जुनला घट्ट मिठी मारा, तर ते मारतात. मग त्या प्रसंगापुरता मग मी माझं कॅरेक्टर सोडतो. मी तिथं अर्जुन नसतो, मिठी मारताना रोहित होतो. ती मिठी मारून घेतो आणि परत डायलॉग बोलताना अर्जुन होतो. अशी मजा असते. सो लकी यू आर. बरं, तर असं कधी होतं का म्हणजे ऍक्टर्स लाईफमध्ये की कधीतरी असं सॅड कॅरेक्टर प्ले केलंय आणि तेच नेक्स्ट डेला रिअल लाईफमध्ये पण तोच मूड कॅरी फॉरवर्ड झालाय पुढे? असं कधीच नाही होत खरं सांगायचं तर माझ्या बाबत. म्हणजे त्या टाईप्स ऑफ ऍक्टिंग आहेत आणि बरंचसं मला खूप अभ्यास करायचा आहे अजून. मी खूपच नवीन आहे या फील्डमध्ये, बट माझं असं नाही कधी होत. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल आत्ता काही महिन्यांपूर्वी सिरियलमध्ये माझा मुलगा अमोल, जो 7 वर्षांचा असतो, त्याला कॅन्सर डिटेक्ट होतो आणि त्याची लास्ट स्टेज असते आणि तो इच्छा व्यक्त करतो की मला माझ्या आईबाबांचं लग्न बघायचं. आणि मग तसा एक सिक्वेन्स होता जो खूप रडण्याचा होता. म्हणजे त्याचं हॉस्पिटलमधले सीन्स, त्यानंतर त्याचं तिकडं ऑपरेशन सुरू असताना अर्जुनच्या लग्नाचे सीन्स, डोळ्यात पाणी. आणि त्यानंतर आम्ही लग्न उरकतो आणि दवाखान्यात पोचतो आणि तो गेलाय असं कळतं. आणि तो गेलाय तर त्याची ती बॉडी बघण्यासाठी मी तिथं जातो. ते सीन, हे सगळे रडारडीचे सीन, ह्यामध्ये खूप वाक्य आणि खूप पाठांतर होते. यामध्ये खूप इमोशन्स वापरायचे होते. काही प्रमाणात ग्लिसरीन वापरलं नाही असं नाही, पण त्या आतून खूप येतं ज्यावेळी आपण फील करतो कॅरेक्टर त्यावेळी. बट मी खूप प्राऊडली सांगू शकेन की हे मी तिथपर्यंतच ठेवतो. म्हणजे ज्यावेळी माझं पॅकअप होतं ना, त्यानंतर अर्जुन तिथेच राहतो, त्या सेटवर, त्या घरांमध्ये जिथे तो राहत असेल. माझी कार स्टार्ट केल्यानंतर मी रोहितच घरी जातो. हे मला जमलंय करायला. म्हणजे या खूप कमी प्रवासामध्ये मला हे जमलंय किंवा मी जमवलंय असं, की ते स्विच ऑन स्विच ऑफ असं म्हणतात.
जे विक्रम गोखले सर नेहमी म्हणायचे आम्हाला. मी विक्रम गोखले ॲक्टिंग अकॅडमीचा स्टुडंट आहे, मी प्राऊडली सांगू शकतो. आणि मी थोडा विषयाला भरकटवतो, पण आत्ता माझ्या मोबाईलमध्ये फोटोज आहेत. मला इकडे यायला 20 मिनिटं उशीर झाला, आय एम सॉरी. पण जिथं आमचा क्लास व्हायचा ना 2019 डेक्कनला, मी आज मुद्दाम त्या क्लासमध्ये गेलो होतो. ते महावीर जैन विद्यालयाचं हॉस्टेल आहे, बॉईज हॉस्टेल, त्या हॉलमध्ये. आणि तिथं विक्रम सर जिथं उभं राहून शिकवायचे ना, मी आता तिथं डोकं टेकून आलो. आणि मी तिथं खूप रडलो आणि सरांना म्हणलं, सर आशीर्वाद द्या. सर नाही येत आता, पण सरांनी आशीर्वाद दिलेत मला माहिती आहे. आणि मी तिथून इकडे आलो. सर विक्रम सर नेहमी म्हणायचे की तो स्विच ऑन स्विच ऑफ जमला पाहिजे. तुम्ही ट्राय करा, जमवा. तुम्ही जर कॅरेक्टरचं दुःख घरी घेऊन गेलात ना तर तुम्ही हारलात, किंवा तुमचा कॅरेक्टरचा आनंद तुम्ही घरच्या दुःखामध्ये घेऊन गेलात ना तरी तुम्ही माणूस आणि रिलेशनमध्ये हारलात. तुम्हाला त्या दोन गोष्टी जमल्याच पाहिजे, जे मी जमवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ते मला जमतंय, मला असं वाटतं. सो तुझा क्वेश्चन जो होता ना त्याचं उत्तर हेच आहे की माझ्यासाठी नाही, तो मूड नाही कॅरी होत. मी तो तिकडे ठेवतो आणि मी फ्रेशमध्ये मेकअप काढून चेहरा स्वच्छ धुतो आणि छान गाणी लावून मी परत घरी जातो. कारण मला घरची ओढ लागलेली असते त्यावेळी, कारण मला ते जग जगायचं असतं ज्यामध्ये मला कायमस्वरूपी जगायचं. मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुला कधी अशी भीती वाटते किंवा वाटली होती जेव्हा बिगिनिंग होती तुझ्या करिअरची, अशी सक्सेस रिलेटेड कधी फिअर म्हणता येईल? हो, म्हणजे आत्ता इथं पण आलो ना, इथं पण मी घाबरलो होतो. थोडी भीती वाटते मला आणि ती वाटली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मला वाटली पाहिजे असं वाटतं मला. मी अगदीच निडर आहे आणि मी नाही सगळ्या गोष्टींना फेस करू शकतो, तर हो मी करूच शकतो. सगळ्या गोष्टींना फेस करू शकतो. चॅलेंजेस आवडतात मला आणि ते येत राहतात आणि मी करतो. पण भीती वाटते. म्हणजे आजही सेटवर ज्यावेळी स्क्रिप्ट हातात येते ना तर वाटते भीती की हा सीन कसं होईल. म्हणजे मी 950 एपिसोड्स झाले. 950 एपिसोड्स पैकी गुणिले 7 करू आपण, 63 6300 वगैरे सीन्स झाले असतील टोटल. त्यापैकी अर्जुनचे सीन 1,500 तरी सीन असतील. 1,500 सीन्स केलेत मी या सिरियलमध्ये. तर 1,500 सीन्स नंतर पण स्क्रिप्ट आल्यानंतर मला भीती वाटते की आता कसं होईल, इथं मी प्रॉपरली इमोशन वापरेन का. आणि ती भीती आहे ना माझ्याकडून चांगलं काम करून घेते. तर ती भीती वाटलीच पाहिजे मला असं वाटतं. कामाबाबत, सक्सेस बाबत भीती नाही वाटत कधी, किंवा मी सक्सेसफुल होईल का. तर मला माहिती मी होईल, बिकॉज मी खूप मेहनत करतोय मनापासून. सो मग भीती कामाबद्दल थोडी वाटलीच पाहिजे. त्याने काम चांगलं होतं असं मला वाटतं आणि सक्सेस मिळतो. त्यामुळे त्याला नाही घाबरायचं, किंवा अडथळ्यांना तर बिलकुल नाही घाबरायचं. ते नाहीत तर मग काय माझे. बरोबर. येस. आता तुझी ओढ तर दिसली आम्हाला, फिजिकल किती फिट आहेस तू हे दिसतंय, पण मेंटल हेल्थ कशी तू मॅनेज करतोस? कारण तुमचं करिअरच असं आहे की सोशल मीडिया म्हणा किंवा तिथे ट्रोल हे सगळंच घडत असतं. मग त्या सगळ्या गोष्टींना कसं मॅनेज करता तुम्ही आणि तुमची मेंटल हेल्थ कशी स्ट्रॉंग ठेवता? खरं सांगू, सगळ्यात एक मोठी पॉवर आहे जी प्रत्येकाकडे असते आणि ती आपल्याकडे असलीच पाहिजे, इग्नोरन्स. खरं सांगू का, प्रत्येकाचा विचार जर मी करत बसलो ना तर मेंटली माझी वाट लागेल पूर्ण. इट्स अ फॅक्ट. खरंच सांगतो. म्हणजे एक देव आहेत माझ्यासाठी या इंडस्ट्रीमधले, किंवा रोहित म्हणून जगण्यासाठीचे. त्या देवाचं नाव आहे माझ्या शाहरुख खान सर. तर मी त्यांचं ऐकतो ना, त्यांचे थॉट ऐकतो ना, तर ते मला पटतात आणि ते मला माझे थॉट वाटतात की नका दुसऱ्यांच्या भानगडीत पडू, नका दुसऱ्यांचा विचार करू. ज्यावेळी रोहित तू जिम बंद करून ऍक्टर व्हायला मुंबईमध्ये गेलास, एका ऑफिसमध्ये झोपत होतास, तिथंच जॉब करत होतास, ऑडिशन्स देत होतास, तू चांगला दिसण्यासाठी प्रयत्न करत होतास, वेट लॉस करत होतात, ह्या सगळ्यामध्ये कुठे होते ते लोक जे तुला ट्रोल करतायत? तर ते कुठेच नव्हते त्या सगळ्यामध्ये. किंवा मला आज दुपारी 200 ग्रॅम चिकन, 150 ग्रॅम सॅलड खायचंय, त्या ट्रोल करणाऱ्यांपैकी कोण आणून देतं? नो वन. सो मी त्यांच्या बोलण्याचा विचार का करू? मी इग्नोर करेन त्यांना. त्यांनी मला कितीही वाईट बोलू दे. पंकज त्रिपाठी इंटरव्ह्यू मध्ये म्हणतात की यार आपने मुझे गाली दी, मैंने ली नहीं. तर ती मला कशी बसली? तुम्ही मला ट्रोल केलं, मी झालोच नाही. माझ्यावर आहे ना, मी वाईट वाटून घेतलं, मी रिॲक्ट झालो, मी रडलो, ओरडलो, मी व्हिडिओ बनवून पाठवला, तर मग मी ते झालो ट्रोल. तुम्ही ट्रोल कराल, मी नाही घेत. सो माझी मेंटल हेल्थ जपणं हे माझ्या हातात आहे. मी त्या लोकांना इग्नोर करतो. मी माझ्या देवाचं नाव घेतो, मी माझ्या फॅमिलीसोबत छान टाइम स्पेंड करतो आणि
ह्यासारखी मेंटल हेल्थ जपण्यास दुसरं औषध नाही कुठे. आणि तेच छान आहे, तेच आयुष्य आहे. दॅट्स इट. आणि फिजिकलसाठी तर काय मग वर्कआउट बद्दल बोलायला मी खरंच 3-4 तासाचा इंटरव्ह्यू देईल मस्तपैकी. तुम्ही सगळ्यांनी करा, म्हणजे खरंच सांगतो मी. नंतर ते दवाखान्यात चक्कर मारण्यापेक्षा ना खरंच एक अर्धा पाऊण तास व्यायाम करा, जिममध्ये जा, जॉगिंग करा चांगले शूज घालून, मातीवर पळा, किंवा घरी ते होम एक्सरसाइजेस पण आता आलेले आहेत चांगले. युट्यूबवर तुम्ही सर्च केलं की होम वर्कआउट तरी ते येतील. आणि 15-20 मिनिटं स्वतःला द्या फक्त. हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मी प्रॉपर जेवतो, म्हणजे आहाराचं जर तुम्ही विचारलं नाही तरी मी सांगतो की मी रात्री थोडं कमी खातो फक्त. दिवसभरात वेळच्या वेळी व्यवस्थित चपाती, भाजी, पोळी आपल्याला जे आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये दिलं गेलंय ते सगळं व्यवस्थित खा, प्रमाणात खा आणि व्यायाम करा. ह्यासाठी हेच हेल्दी राहण्यासाठी. कुठली प्रोटीन पावडर आणि इतके ग्रॅम ते तितके ग्रॅम ते हे खूप नंतरची ॲडव्हान्स स्टेज आहे. आत्ता फिट राहण्यासाठी, फक्त हेल्दी राहण्यासाठी व्यवस्थित जेवण करा, व्यवस्थित व्यायाम करा. दॅट्स इट. फिजिकली फिट. मी हा प्रश्न ऍक्च्युली तुला विचारणारच होते की डाएटचं कसं करतोस, कारण लोकांना असं वाटतं की बॉडी मेंटेन करायची म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर डाएट वापरावं लागणार आहे. बरं झालं तू आधीच उत्तर दिलंस. तर मला जाणून घ्यायला आवडेल तुझं असं कम्फर्ट फूड काय आहे जे तुझं खूपच जास्त फेवरेट आहे. चहा. मी खूप नाही पित, मला चहा खूप आवडतो. मी खरंच सांगतो, मी एवढ्या कॉम्पिटिशन्स केल्यात, बॉडी बिल्डिंग केली आहे आणि हे केलं आहे. मी खूप प्रमाणात दिवसात 8 कप चहा होता, 10 कप असलं काही होत नाही. मी दिवसात 2च कप चहा पितो. बट आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट टी. म्हणजे तो कसा असावा हे मी कुठेही गेलो तरी तिथल्या आचार्याला जाऊन सांगेन, नाहीतर कुणाच्या घरात गेलो तर मी जाऊन बनवेल. कारण मला मी ते खूप आहे ना त्याबाबत ऑब्सेशन आहे माझं ते, की मला 2 कप दूध पाहिजे म्हशीचं घट्ट, त्यामध्ये 4 चमचे चहा पावडर पाहिजे, त्यामध्ये 1.5 चमचे साखर पाहिजे आणि हे सगळं आटवून पाऊण कप झालं पाहिजे. ते 1.25 कप आटल्यानंतर जे ते घट्ट होतं, आता अलीकडे त्याला बासुंदी नाव आलंय, पण तो जो ते अमृत आहे. तर ते अमृत मला खूप आवडतं. ते माझं कम्फर्ट फूड आहे. तुम्ही कधीही पिऊ शकतो, जेवल्यानंतर पिऊ शकतो, रात्री झोपताना पिऊ शकतो, सकाळी उठल्या पितोच. ऍसिडिटी होते पण तरी मी पितो. सो चहाच्या नंतर मला अजून नाही काही मिळालं, त्याच्या थोडीचं नाही मिळणार. चालेल. आता आपण एक क्विक गेम खेळूयात. मी एक वर्ड विचारेल आणि त्याच्याशी रिलेटेड तुझं माइंड मध्ये काय फर्स्ट थॉट येते ते सांगायचं. ओके. हे एक लाईनचं उत्तर आहे. हा, कसं इज इट एक्सप्लेन केलं तरी चालेल. अवघड नाही ना? काय आधी सगळे नाही, नको सगळे कशाला. ओके, चलो. फर्स्ट, गुरु. आत्मविश्वास आणि श्वास. म्हणजे गुरु जर नसेल ना तर श्वास नसल्यावर माणूस निर्जीव होऊन जातो आणि आत्मविश्वास नसल्यावर माणूस जिवंतपणेच निर्जीव होतो असं मला वाटतं. सो गुरु तो आहे, मला असं वाटतं लाईफमध्ये भरकटून जातो माणूस, नाही तर निर्जीव होऊन जातो. सक्सेस. अनएंडिंग. सक्सेस ही डेफिनेशनच अनएंडिंग आहे. म्हणजे मान्यवर आहे आपल्या. एक टीव्ही सिरियल केलेला माणूस पण आयुष्यभर स्वतःला सक्सेसफुल म्हणून छान राहू शकतो जर त्यांनी मानलं तर. नाहीतर मग नॅशनल अवॉर्ड मिळालेला माणूस पण त्याची जर भूक संपली नसेल तर अजून करत राहील. सो सक्सेस ही अनएंडिंग प्रोसेस असं मला. रिग्रेट असावा लाईफमध्ये. जसं मगाशी मी म्हणलं ना की थोडी भीती वाटते मला, ती भीती मला ताकद देते. तर काही गोष्टींचा रिग्रेट आहे ना, ती गोष्ट परत न करायला आपल्याला प्रवृत्त करतो. खटकतं. आमिर खान म्हणतात, दिल को लगेगी तभी बात बनेगी. जेव्हा मनाला खटकतं ना त्यावेळीच काहीतरी बनतं. माणूस जर बनतो ना तर कुठेतरी ठेच लागल्याशिवाय बनत नाही. तर तो रिग्रेट असतो ना, अरे यार हे नाही करायला पाहिजे होतं. तर ते नाही करायला पाहिजे होतं ना, ते 10 चांगल्या गोष्टी केलेल्या असतात ना ते विसरायला लावतं. एखादी गोष्ट नाही करायला पाहिजे होती, ती गोष्ट तुम्हाला एवढी पेटवते, ती पुढं आयुष्यात तुम्ही परत कधीच नाही करत. आणि न केलेली चूक मग तुम्हाला सक्सेसफुल बनवतो. जर तू कम्फर्टेबल असेल तर विचारू, एनी रिग्रेट्स यू हॅव? खरं सांगू, रिग्रेट म्हणू किंवा आता तू डिसाईड कर त्याला काय म्हणायचं. पण आत्ता म्हणजे आज 2025 मध्ये असं वाटतंय ना की मी ह्या फील्डमध्ये 15 वर्ष आधी पाहिजे होतो. पण म्हणून मी IT मध्ये गेलेला जॉब किंवा मी स्वतःचा सुरू केलेला जिम बिझनेस याबद्दल मला रिग्रेट नाही वाटत आहे. बट मी ऍक्टिंग फील्ड 15 वर्षापूर्वी चूज का नाही केलं हा रिग्रेट माझ्या मनात.
आणि तो मला खायला लावतोय. बट मी जसं आता म्हणलं ना की तुमचा रिग्रेटच तुम्हाला पुढे पळत नेतो. माझ्या मनामध्ये कायम ही भावना आहे की मी ऑलरेडी 15 वर्ष लेट आहे या फील्डमध्ये. सो आज मला एक सेकंद पण वाया नाही घालवायचं. मला रोज उठून 15 पटीने जास्त काम करायचं जे माझे को आर्टिस्ट आत्ता करतायत. बिकॉज त्यांची वय आता 20-22 आहेत, 19-18 मध्ये ते काम करतायत, जे मी आता माझ्या 34 मध्ये करतो. सो मी ऑलरेडी 15 वर्ष लेट आहे ना, तर मला पुढच्या 5 वर्षामध्ये ते मिळवायचंय जे बाकीचे लोक 20 वर्षात मिळवणार आहे. सो तो एक रिग्रेट मला आवडतोय की आहे की मी 15 वर्षापूर्वी ऍक्टिंग फील्ड चूज नाही केलं ना तर ठीक आहे, पण मी आज 15 पटीने जास्त स्पीडने काम करतोय स्वतःवर, आणि मग देव देईल तर मग इंडस्ट्रीमध्ये पण. फॅमिली, आयुष्य ह्याला एक शब्द, त्याच्याशिवाय काहीच नाही. जे आहे त्याच्याबरोबर आहे, जे आहे त्याच्यासाठी. म्हणजे कुठलीही एक गोष्ट फॅमिलीला वगळून मी विचार पण नाही करू शकत. कोणीच विश्वास नव्हता ठेवला माझ्यावर, कोणी ठेवला पण नसता. का ठेवावा कोणी? 2015 मध्ये एक मुलगी मला म्हणते की तू 9 to 6 जॉब नाही करायचास, तू काहीतरी वेगळं करू शकतोस लाईफमध्ये, जा. हा बिलीव्ह होता. त्यानंतर पहिला फोन मी वडिलांना केला, मला भेटायचं पुण्यातल्या दादाच्या घरी या. माझा भाऊ, माझे आई वडील पुण्यातल्या घरी आले. म्हणलं मला हा जॉब सोडायचा आहे आणि मला स्वतःची जिम सुरू करायची. 2015 मध्ये 33,000 रुपये पगार होता मला. तो खूप होता. 10 वर्षापूर्वी 33,000 पगार चांगला होता. माझा सख्खा भाऊ जो IT मध्ये जॉबला आहे, तो म्हणला रोहित तुला कळतंय का, तू कॉग्निझंट सोडतोयस, साधी गोष्ट. म्हणलं मला करायचंय. ती फॅमिली होती जी मला म्हणली की तू कर, विचार केलास ना, तू कर, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. व्यवसाय सुरू होतो, जॉब सोडून व्यवसाय इज ओके. लग्न झालं नव्हतं, रिस्क घेऊ शकतो आपण. 2019 मध्ये महिन्याला 2 लाख रुपये देणारी जिम कर बंद, तू माझा जॉब आहे, जा मुंबईला कर ऍक्टिंग. हे ज्यावेळी पूजा बोलली, हे सोपं नव्हतं, हे डेअरिंग आहे. अशा वेळी की ज्यावेळी घर उभं राहतंय आपलं आणि त्यावेळी 2 लाख रुपये इन्कम बंद करायचंय आणि 0 रुपये इन्कम घेऊन पुढे जगायचंय, तर तो विश्वास होता ना पाठीशी, त्यांनी काम करायला सुरुवात केली. ह्यांच्यामुळे मी आहे आणि ह्यांच्यासाठीच मी आहे. लोकांचं मनोरंजन करेन, मी लोकांचा बांधील आहे की त्यांच्यामुळेच मी आज घडतोय, पण ज्यांच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो ती माझी फॅमिली आहे. सो मनापासून खळखळून हसतो मी त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यासाठी. काल घरातून निघताना रुई आता 2-2 वाक्य बोलायला लागली. दादा बेत लपतात, ऑल द बेत, हे जे बोलली ना, त्यानंतर मी जे हसलो ना, ते खरं माझं हसू होतं. माझं खरं हसू जिथं येतं आणि जिथं मनापासून रडावंसं वाटतं ती तर फॅमिली आहे. सो आयुष्य. आणि फॅन्स, अरे तुमच्यासाठीच चाललंय बरं का सगळे. मी मेकअप केलाय मागाशी, माहिती का, तुम्ही बघणार मला म्हणून. नाही, ते खूप वेडे असतात, खूप मनापासून प्रेम करतात. मला किती मेसेजेस येतात माहितीये का. माझ्या इंस्टाग्रामवर खूप फॅन पेजेस बनले जे रील्स बनवून पाठवतात माझ्या जुन्या एपिसोड्सचे काढून, ते हाय स्पीड स्लो मोशन करून, ना त्याला म्युझिक लावून वेगवेगळे. एवढं कोण करतं, कोणाला वेळ मिळतो एवढा? हे कॉलेजची पोरं आहेत जे सिरियल बघतात आणि ते त्यातले हे करून पाठवतात. भेटायचे, लाईव्ह या, लाईव्हला हजारो लोक ते लाईव्ह बघतात आणि कसं कोण वेळ काढेल ना माझ्यासाठी 15 मिनिटं. तर ही पावती आहे की मी बऱ्यापैकी काम करतोय चांगलं, जे लोकांना आवडतंय. आणि त्यांची संख्या किती आहे मला माहित नाही, पण आहे ना एक दिवस असं वाटतं ना की माझं जग व्यापून जावं त्यांनी. म्हणजे माझी ओळख ते असावेत असं मला वाटतं की रोहित, अरे तो ना, त्याचे किती फॅन आहेत. हे पहिलं वाक्य आलेलं मला खूप आवडेल. म्हणजे मला तुमच्यामुळे ओळखलं जावं अशी माझी इच्छा आहे. सोबत राहा. किती अनकंडिशनल लव्ह आहे बघ तुझ्यासाठी. येस येस येस, खूपच खूपच. फक्त तरुण नाही, माझी आजी आणि माझी आई रोज टीव्ही समोर तो सिरियल पाहतात. तर फक्त तरुण पिढी नाही, मग मी तेच मानते की तुम्ही खूप लकी आहात ऍक्च्युली, की तुम्हाला यंगस्टर्स, ओल्ड एज हे सगळेच लोक खूप लाईक करतात आणि तुमचं खूप रिलेटेबल घडून जातं त्यांच्यासोबत नातं. ऍक्च्युली
टीव्ही सिरियल करत असताना खरं सांगू का, मी इथं बसलोय ना, आज तुम्ही मला हा जो आदर दिलाय इथं बसवलं ना, ते ह्या आज्यांमुळे ना आयांमुळे आहे. बरं माझा खरा ऑडियन्स आता ज्या मीडियम मध्ये मी काम करतोय ना, टीव्हीमध्ये, सगळे आज्या आहेत ना, त्या मला बघतात. मला गावागावांमध्ये ज्यावेळी मी जातो ना, म्हणजे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी जायचो झीच्या, आणि असंही बोरला कधी गेलो तर माझ्या मित्रांकडे जातो मी गावांमध्ये, ए आर्जा म्हणून हाक मारतात मला, म्हणजे गावातल्या बायका. तर त्यांचा तो आर्जा झालो मी. त्या खूप मनापासून प्रेम करतात, कारण संध्याकाळी 7 ते 10 शेतातून कामं करून आल्यानंतर किंवा दिवसभराचं रुटीन लाईफ झाल्यानंतर संध्याकाळी 6:30-7ला ज्यावेळी टीव्ही लागतो, त्यावेळी मी फॉर्च्युनेट खूप आहे की मी ओपनर आहे. म्हणजे पहिली सिरियल माझी लागते, त्यानंतर सगळ्या सिरियलचा सुरुवात होते. सो सगळ्यात पहिल्यांदा त्या मला बघतात. त्यामुळे त्यांचं प्रेम एवढं आहे ना माझ्यावर, त्यांना मी अगदी जवळचा वाटतो. सिरियसली तुला सांगतो की सेटवरच्या जवळपास सगळ्यांच्या आयांबरोबर मी व्हिडिओ कॉल करतो. मला खूप आवडेल जर तू कम्फर्टेबल असशील तर तुझ्या आजींना तू व्हिडिओ कॉल करून दे आणि मी बोलतो, आणि तू माझ्या बोलण्यावरून ओळखशील की हा कितव्यांदा बोलत असेल. म्हणजे एवढ्या आज्यांबरोबर मी फोनवर बोललोय ना, आणि त्या पहिल्यांदा असं माझ्याशी बोलतात ना, जणू माझ्याशी बोलताना सुरुवात अशी करतात जणू काय मी वर्षानुवर्ष बोलतोय. ते मला कळून येत नाही, कारण मी टीव्हीवर काम करतोय, पण त्या मला रोज बघतात ना, त्यामुळे त्यांना असं वाटतं की हा रोजचा अर्जा आहे आपला. सो मला खूप आवडेल जर तू व्हिडिओ कॉल त्यांना केला. अरे नक्कीच. तिला ऍक्च्युली येणार होतच ना, तेव्हाच सकाळी सांगितलं की अर्जुन येतोय. ओके, तर ती तिथे आवरूनच बसली आहे की अरे खूप छान, खूप फोन छान. तरी लावून दे, काहीतरी कर म्हणून. नक्की बोलत आपण त्यांच्याशी. चालेल. मला एक प्रश्न तुला विचारायला आवडेल की म्हणजे एक कलाकार म्हणून किंवा इन जनरल एक पर्सन म्हणून काहीतरी कोर व्हॅल्यूज असतात आपले, की ते काही झाले तरी आपण ते कधी चेंज नाही करू शकत. तर तुला काय वाटतं की तुझ्यामध्ये असे कोणते कोर व्हॅल्यूज आहेत? मी आयुष्यात कधी स्मोक आणि ड्रिंक नाही करणार. म्हणजे ही साधी गोष्ट असेल सगळ्यांसाठी, माझ्यासाठी मोठी आहे. का सांगू? आधी फिटनेसचं ते एक वेळ होतं, मी बॉडी बिल्डिंग करायचो, ते त्यापासून लांब राहिलो. मग आजपर्यंत कधी टच पण नाही केले मी. पण आज छोटे मीडियममध्ये काम करतोय मी. आता एक टीव्ही सिरियल करतोय, बट इन फ्युचर मी चांगलं काम करेन, अजून मोठं अजून मोठं. तर एक पब्लिक फिगर ज्यावेळी बनत जातो ना, लोक तुमचं काय कॉपी करतील ना हे तुम्ही नाही सांगू शकत. असा तो एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला असं वाटतं की मी लोकांना काय देतोय, माझं राहणं चांगलं असावं, मी फिट असावं, लोक ते घेतील माझ्याकडून. ही पहिली बाजू. दुसरी बाजू आहे की मी स्वतःसाठी पण, की मला असं वाटतं की मी एक हेल्दी लाईफ जगावं. बिकॉज मी परत परत फॅमिलीकडे जातो, त्याचं रिझन असं ना की असतं लोक तुमच्यावर डिपेंड असतात. एक मुलगी तिचं घर सोडून आयुष्यभरासाठी तुमच्याकडे राहायला येते. एक बाळ तुम्ही जन्माला घालता जे तुमच्याकडे बघून फक्त मोठं होत असतं. तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही फिट असावं. म्हणजे बाकी गोष्टी ऍक्सिडेंटली काही गोष्टी घडतात तर त्या आपल्या हातात नाहीत, पण आपण ओढावून घेऊन आपण असं इरिस्पॉन्सिबल नाही होऊ शकत की स्वतःचं हेल्थ वाईज नुकसान करून घेऊन आपला लाईफ स्पॅन कमी करून घेणं. तो एक प्रकारे विश्वासघात आहे असं मला वाटतं. कारण मी एक रिस्पॉन्सिबल मुलगा आहे, तसा रिस्पॉन्सिबल नवरा आहे आणि रिस्पॉन्सिबल बाप आहे. आणि रोज सकाळी उठल्यानंतर मला आरशात पण बघायचं असतं. सो त्या समोर जो चेहरा दिसतो ना, मला त्याच्याकडे खूप प्राऊडली बघायचं रोज मरेपर्यंत. सो हे इथिक्स आहेत माझे. आता एक शेवटचा प्रश्न झालं? हो झालं. जे काही न्यू कमर्स आहेत, म्हणजे जे ह्या फील्डमध्ये येण्याची इच्छा ठेवत आहेत, तर मग त्यांच्यासाठी तुला काय संदेश द्यावा वाटतं? खूप हुशार मुलं आहेत की जे या फील्डमध्ये करिअर करायचं, ज्यांना जे थिएटर करतात, जे वाचन करतात आणि मग इकडे येण्याची स्वप्न बघतात. अनफॉर्च्युनेटली मी जे आता बोललो त्या कॅटेगरीमध्ये खूप कमी मुलं राहील. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ही ह्यामुळे प्रत्येक जणाला असं वाटतं की ऍक्टर व्हावं. रील्स आहेत किंवा पूर्वी टिकटॉक होतं, ह्यामधून खूप लोक परफॉर्म करतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता मला पण ऍक्टिंग करायची. बट मी खूप नाही या फील्डमध्ये काम केलं, पण हे एक डिफरन्स मी इथं सांगू शकतो की ते एक वेगळं मीडियम आहे. त्या 30 सेकंदामध्ये, त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला परफॉर्म करायचंय, त्यासाठीची तयारी आणि तुम्हाला ॲज अ करिअर ह्या फील्डकडे बघायचंय, ह्यासाठीची तयारी, ह्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे जुने खूप महान कलाकार इकडे होऊन गेले. म्हणजे दादासाहेब फाळकेंनी 1913 पहिला सिनेमा बनवला आणि तिथून आपल्या भारताला खूप मोठा इतिहास आहे ह्या फील्डचा. तर ह्या फील्डमध्ये काम करणारे प्रत्येक जण हे खूप अभ्यासू होते. त्यांनी खूप अभ्यास करून या फील्डमध्ये आले. ऍक्टिंग बद्दल अभ्यास असेल किंवा
वेगवेगळ्या क्षेत्रातलं वाचन असेल, ते स्वतःच्या शैलीवर त्यांनी जे काम केलेलं आहे तो एक अभ्यास असेल, स्वतःच्या फिजिकल म्हणजे बॉडी लँग्वेजवर काम असेल तो असेल, नाटकं, दशावतारी, वगनाट्य, पथनाट्य, तमाशा, लावणी, हे वेगवेगळे मीडियम्स आहेत. ह्यामध्ये लोकांनी खूप अभ्यास केला, खूप शिकले. नृत्य, हे सगळं करून लोक ऍक्टिंग करत होते. सो मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, जी नवीन पिढी यामध्ये येते ना, अभ्यास करा पूर्णपणे व्यवस्थित ह्या क्षेत्राचा आणि ह्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा, आणि मग इकडं या. तुम्हाला आयुष्यभर काम असेल. बरं, मी हे सगळं सांगितलं, ह्यातलं मी किती केलंय? तर हो, मी नक्कीच या सगळ्यांवर काम करतोय. म्हणून मी प्राऊडली आणि मी असं ठासून सांगू शकतोय की तुम्ही पण हे सगळं करा आणि मग या फील्डकडे या. फक्त मोबाईलवर मी एक काहीतरी ओपन केलं, पटकन जाऊन परफॉर्म केला, ते पण खूप छान आहे. म्हणजे त्या 30 सेकंदात लोकांना एंटरटेन करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. मला नाही जमणार कधी, मला असं वाटतं. ते पण छान आहे, बट ती ऍक्टिंग नाही. म्हणजे हे फील्ड ज्यामध्ये मी काम करतो ना, किंवा जी एक आपली इंडस्ट्री आहे ना, ती नाही आहे 30 सेकंदाची. ती पण वेगळीच आहे, ती एक इंडस्ट्री वेगळी आहे. ते छान, त्यामध्ये पण करा, पण त्याच्यावर ह्यामध्ये करिअर करण्यासाठीचं स्वप्न नका बघू. ह्यासाठी तुम्ही अभ्यास करा चांगला. खूप महान लेखक होऊन गेलेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्यांचं वाचन करा, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं की तुमच्या रूट्समध्ये जगा. जिथं तुम्ही वाढलाय ना, जिथं जन्मलाय, जिथं वाढलाय ना, त्या रूट्समध्ये जाऊन बघा परत एकदा. ती गोष्ट तुम्हाला खूप शिकवेल, जी तुम्हाला एक नॅचरल ऍक्टर बनण्यासाठी खूप गरजेची असेल असं मला वाटतं. सो ऑल द बेस्ट, आणि खूप अभ्यास करा आणि मग या फील्डमध्ये करिअर करा. मी पण ट्राय करतोय, तुम्ही पण ट्राय करा, नक्की होईल. तर इंडिव्हिज्युअली मला तुझ्याशी बोलून खूप छान वाटतंय. आणि ह्यामुळे नाही की तू माझ्या समोर बसलायस म्हणून मी नाही बोलत आहे, पण मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स आलेत, अशी एनर्जी आली आहे. आणि खरंच म्हणजे इथे बसलेले सगळेच ते रिलेट करू शकतात की यू आर अ व्हेरी हंबल पर्सन, आणि मला ते तुझ्याबद्दल खूप जास्त आवडलं. तर थँक्यू व्हायरल कट्टावरती आल्याबद्दल. आणि तुला कसं वाटतं इथे येऊन? नाही, मला पण खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. मी तुझा धागा पकडतो आता. अर्नोल्ड श्वार्झनेगर जे मिस्टर ऑलिम्पिया आहेत सलग 7 वेळा, म्हणजे पूर्ण जगभरात अशी एकही जिम नाही जिथं त्यांचा फोटो नाही. अर्नोल्ड, द ग्रेट अर्नोल्ड, US बॉडी बिल्डर आहेत. नंतर ते ऍक्टर झाले, नंतर ते US गव्हर्नर झाले. तो त्यांची अशी मस्त जर्नी आहे. तर त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणायचे की लोक त्यांना विचारायचे, तुम्ही एवढा व्यायाम का करता, एवढं जिम, एवढी बॉडी का करता? मला मिस्टर ऑलिम्पिया व्हायचं हे माझं स्वप्न आहे, बट मला आवडेल की कोणीतरी एक दिवस मला येऊन म्हणेल की सर, मी तुमच्यामुळे जिम करतो बरं का. तर ते माझं लाईफचं फायनल मोटो आहे, असं ते म्हणायचं. मला ते मला थोडंसं फिलिंग आता आलं की तू म्हणलीस की मला पॉझिटिव्ह वाटते तुझ्याशी बोलून. मला खूप भारी वाटतंय, बिकॉज मी जर पॉझिटिव्हिटी स्प्रेड करू शकतोय ना, तर मला माहितीये मग मी सगळं छान करेन. आणि इथे येऊन खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलं नाही की पहिल्यांदा भेटलोय आपण, छान गप्पा झाल्या. आणि तो एक आतून मला ते खूप भारी वाटतंय की एका फार्मसिस्टचा इंटरव्ह्यू डॉक्टर घेते. तर फार्मसीवाल्यांनो लक्षात ठेवा, चांगलं काम केलं की डॉक्टर पण इंटरव्ह्यू घेतात. येस, थँक्यू सो मच. तर हे होते आजचे आपले गेस्ट रोहित परशुराम. आम्हाला तर त्यांच्यासोबत बोलून खूपच मजा आली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमधून कळवा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.